बावनकुळेंनी 8 ते 10 फोन लावले पण बच्चू कडूंनी दाद दिली नाही। अखेर भाजपाचा संकटमोचक धावून आला। फोनवर महत्त्वाची चर्चा। नागपूरमध्ये प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू आहे। मुंबईला बैठक शक्य नाही कारण इथून जाण्याला 8 तास लागतील। आमच्याजवळ काही स्पेशल विमान नाही अशा शब्दात बच्चू कडू यांनी सरकारला ठणकावले आहे। नागपूर हैदराबाद महामार्ग रोखून धरण्यात आलेला आहे। जोपर्यंत सरकार आंदोलनस्थळी येऊन चर्चा करत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा पवित्रा कडू यांनी घेतलेला आहे। त्यांनी सरकारला दुपारी 12 वाजण्यापर्यंतचा अल्टिमेटम दिलेला असून मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे रोको करण्याचा इशारा दिलेला आहे। या संदर्भात या आंदोलनात संपूर्ण कर्जमाफी सोबतच मच्छीमार, मेंढपाळ, दिव्यांग, शेतमजुरांच्या मागण्यांचा समावेश आहे। अशातच बच्चू कडू आणि महसूल पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा झाली। यावेळी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी फोनवर बच्चू कडू यांच्याशी संपर्क केला आहे। दरम्यान मुंबईला गेल्यानंतर इथे पोलिसांनी दडपशाही करून आंदोलन गुंडाळू नये अशी अट त्यांनी यावेळी घातलेली आहे। सोबतच विदर्भात ठिकठिकाणी नागपुरात येणाऱ्या आंदोलकांना अडवण्यात येत आहे। इथल्या एसपीने त्यांना सोडावा अशी अटही पोलीस प्रशासनासमोर त्यांनी घातलेली आहे। बच्चू कडू जी किससे बात हो रही थी आपकी और क्या बात चर्चा झाली है सर? क्या बातचीत हुई है? बात हुई है और गिरीश महाजन मंत्री महोदय यांच्यासोबत चर्चा झाली। त्यांचा आग्रह आहे की आपण मुंबईला येऊन 32 सचिव तिथे हजर राहणार प्रत्येक खात्याचे, कारण 12 मागण्या आहे, 12 ते 22 मागण्या आहेत। 22 मागण्यावर इथे येऊन निर्णय चर्चा होणार नाही, तुम्हाला मुंबईला यावं लागेल। आता मुंबईला जायला आम्हाला यायलाच किमान 4, 5, 7, 8 घंटे लागू शकतो। त्याच्यामुळं जायचं का नाही जायचं त्याबाबत आता आम्ही सगळ्यांना विचारून निर्णय घेऊ। 1000 लोकांचा प्रश्न आहे, सरकार तुम्ही चार्टर फ्लाइट का नाही पाठवत? शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीसाठी चार्टर फ्लाइट पाठवण्याचा काय प्रॉब्लेम? चार्टर फ्लाइट मध्ये गेला त्यांनी पुढे ठोकून दिलं आम्हाला, सगळे गायब केलं। काय केलं बच्चू कडू जी हिंदी में बावनकुळे म्हणाले की आम्ही सकारात्मक आहोत, तयारी आहे चर्चा करण्याची, मात्र तुम्ही मुंबईला यावं असं ते म्हणाले। त्यांचा मुंबईचा आग्रह का बरं आहे मला समजत। बाकी आंदोलनात ते ऑन दी स्पॉट निर्णय घेतलाय आणि इथं मात्र ते मुंबईला बोलावतोय। काही वेगळं राजकारण असू नये, होऊ नये। आम्ही तिकडे जावं आणि इकडे काहीतरी प्रॉब्लेम हवा शेतकऱ्यांचा, ते थोडा आम्हाला विश्वास वाटत नाहीये। त्या सगळ्या संदर्भात चर्चा करतो आम्ही सगळ्यांसोबत, शेतकऱ्यांसोबत, कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून समोर निर्णय घेऊ। आंदोलन ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नागपूर।